प्रशांतदादा रोहिणीताई हे उमेदवार आहेत आणि त्यांना खरंच खूप छान प्रतिसाद आहे आणि एकंदरीतच घड्याळाच्या बद्दल जो एक प्रतिसाद जुन्नर शहरामध्ये दिसतो तो खरंच खूप पॉझिटिव्ह दिसतो. नवीन चेहरा तुम्ही आता नेमलेला आहे नगराध्यक्ष पदासाठी, काय वाटतं त्यांच्याबद्दल? खरंच एकदम खूपच सुसंस्कृत आणि सुशिक्षित असा उमेदवार आहे आणि जुन्नर शहर मला खात्री आहे 100% या नवीन चेहऱ्याला पसंती देईल आणि हे जे नवीन चेहरे जे आहेत यांच्या मागे जनतेने खरंच पाठिंबा दिला तर एक उमेदही वाढते काम करायची आणि नक्कीच मला असं वाटतं की मी स्नेहताईंचा बराच प्रचारही बघितला आहे, व्हिडिओजही बघितलेत आणि मी एक बघितलं तर खरंच सुसंस्कृत आणि सुशिक्षित उमेदवार आहे त्यामुळे जुन्नरकर नक्कीच पसंती देते. प्रचार रॅलीमध्ये स्वतःहून सहभागी झाला की बेनके साहेबांनी सांगितलं? नाही, मलाच बरेच माझ्या मैत्रिणी आहेत सगळ्या इकडच्या, सगळ्या त्यांनी मला एक खूप आग्रही केला होता आणि मलाही तसं यायचंच होतं आणि त्याच्यामुळे मी सहभागी झाले. वेळ बरोबर साधली का? वेळ बरोबर साधली का? नाही, असं काही नाही, यायचंच होतं. आता यावर्षी पहिल्यांदाच 1 तारखेपर्यंत प्रचार आहे, अदरवाईज तसं 30 तारीखच शेवटचा दिवस असला असता पण सगळ्यांच्या आग्रहामुळे मी आले आणि मी अतुलदादांच्या वेळेस प्रचार करत असताना माझे मित्र परिवार मैत्रिणी खूप आहेत त्याच्यामुळे त्याने जनतेला काय आवाहन करणार? नक्कीच सांगेल की जनता शून्य आहे आणि विकास करणाऱ्याच्या मागे, काम करणाऱ्याच्या मागे आणि भूलथापांना बळी न पडता एक चांगल्या उमेदवाराच्या मागे जुन्नरकर नक्कीच उभे राहतील. बेनके साहेब सातत्याने सांगतात की मंदिर किंवा मशिदीची कामं काही लोकांनी थांबवली, धार्मिक विषय असताना कुणीतरी आडकाठी करताय, काय वाटतं याबाबत तुम्हाला? खरं तर या प्रकरणाची मला खूप सखोल माहिती नाही आहे त्याच्यामुळे मी त्याच्यावरती काय निवडणुकीमध्ये काय निकाल लागेल तुम्हाला? 100% घड्याळाच्या बाजूने निकाल लागेल. घड्याळाचे आमचे सगळे उमेदवार, नगराध्यक्षपदाचे उमेदवार सगळेच भरघोस मताने निवडून येतील याची आम्हाला खात्री आहे. जुन्नरच्या जनतेला काय आव्हान? सगळ्यांनी घड्याळाचे जे सगळे उमेदवार आहेत नगराध्यक्षपदापासून प्रत्येक प्रभागामध्ये जे घड्याळाचे उमेदवार आहेत सगळ्यांना भरघोस मतांनी निवडून द्या. आम्ही कायमच जुन्नरकरांची सेवा केलेली आहे, बेनके साहेबांपासून करत आलेलो आहे. पराभव असू, यश असू, अपयश असू, कायमच आम्ही लोकांच्या कामांमध्ये सुखदुःखामध्ये सहभागी झालेलो आहोत आणि जुन्नर तालुक्याच्या विकासामध्ये सुद्धा अतुलदादांचा बराचसा महत्त्वाचा वाटा आहे. मला असं वाटतं की नक्कीच सगळेजणी घड्याळाला मतदान करा. लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून पहिल्यांदा महिलेला संधी मिळते. आपण एक महिला आहात, राजकारणामध्ये आपण प्रचंड सक्रिय असता, काय सांगाल? मला असं वाटतं एक महिला म्हणून स्नेहलताई नक्कीच चांगलं काम पाहते कारण का महिलांना नेहमीच एका वेळेला 4 ठिकाणी काम करायची सवय असते घरात कुटुंब सांभाळताना आणि त्या पद्धतीने ते नगरपालिकासुद्धा खूप छान सांभाळते. एक महिला म्हणून याची मला खात्री आहे. बऱ्याच वेळा शिक्षणावरती गोष्टी बोलल्या गेल्या आहेत. इतरही काही उमेदवार आहेत, त्यांच्या शिक्षणाचा विचार करता, त्यांच्या वयाचा विचार करता आणि आपल्यावर असणारे उमेदवार त्यांचं शिक्षण, याच्यातली तफावत काय सांगाल? याचा फरक कसा पडणार? शैक्षणिक पात्रता असल्यानंतर नक्कीच एक तुम्हाला दूरदृष्टी मिळते आणि शिक्षणाचा हा फायदा पदोपदी होतच असतो. त्याच्यामुळे मलाही असं वाटतं की आणि आता बराच काळ पुढे गेलेला आहे म्हणजे तांत्रिकदृष्ट्या सुद्धा आणि सगळ्याच गोष्टींनी बघितलं तर नक्कीच सुशिक्षित उमेदवाराच्या मागे लोकांनी उभं राहावं असं मला वाटतं.